नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश कुंभार पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे. यापूर्वी मी तुम्हाला MPSC प्रश्नपत्रिका कसं विश्लेषण करायचं याविषयी एक व्हिडिओ दिला होता. त्यानंतरचा हा दुसरा व्हिडिओ. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजपासून मी तुमच्यासाठी एक नवीन सिरीज सुरू करत आहे. चालू घडामोडी प्रश्नसंच. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मी तुम्हाला पूर्ण महिन्यात घडलेल्या चालू घडामोडीविषयक जे MCQ प्रश्न आहेत मी तुम्हाला देत जाईल. हे प्रश्न तयार करण्यासाठी मुख्यतः मी लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस आणि राज्यसभा टीव्हीवरील न्यूज बातम्या यांचा वापर केलेला आहे. त्याद्वारे मी हे MCQ बनवलेले आहेत. मी हे MCQ बनवताना MPSC परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रकारचेच MCQs बनवलेले आहेत. जर तुम्ही करंटच्या लिंकमध्ये नसाल तर हे प्रश्न अवघड वाटण्याची शक्यता आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, 2-3 वेळेस पहा. प्रश्न पाठ होऊन जातील. प्रश्न इथं चुकले तरी काही हरकत नाही, परीक्षेत चुकायला नाही पाहिजेत. आणि या महिन्यापासून हा उपक्रम सुरू करत असल्यामुळे मी तुमच्यासमोर आले. मी प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला असं बोर करणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही. तर पुढच्या महिन्यापासून डायरेक्ट प्रश्न सुरू करणार आहे आणि प्रयत्न करणार आहे की अर्ध्या तासाच्या आत हे सर्व प्रश्न संपून जातील. तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी. आणि तुम्ही जर आता सध्या अभ्यास करत असाल तर सध्या हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. ज्यावेळेसही तुमचा ब्रेकचा टाईम आहे, रात्री जेवणानंतर थोडा वेळ किंवा दुपारच्या वेळेमध्ये, तर जेव्हा पण तुम्हाला फ्री टाईम आहे त्यावेळेस हा व्हिडिओ पहा. तुमच्या वेळेपेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळं तुमचा अभ्यास, त्याच्यासाठी दिलेला वेळ, आणि जर तुम्हाला रिकामा वेळ भेटत असेल, थोडासा वेळ भेटत असेल तर तुमच्या अभ्यासाला एक मदत म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हा व्हिडिओ देईल. तुम्ही याचा सराव करा, पुन्हा पुन्हा प्रश्न पहा. आणि तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला, बऱ्याच जणांनी लाईकसुद्धा दिले आहे, तर सर्वांना त्याबद्दल धन्यवाद. दर महिन्याला मी हे क्वेश्चन्स देत जाईल. तुम्ही पहा, तुम्हाला हा उपक्रम नक्की आवडेल. आणि प्रश्न अवघड वाटले, कमी वाटले तर ते पुन्हा पुन्हा पहा, तुम्हाला पाठ होऊन जातील. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक टेस्टची लिंक पाठवली, ती टेस्ट तुम्ही नक्की सोडवा. 60 प्रश्न आहेत चालू घडामोडीविषयी. तुम्ही ते सोडवा आणि शेवटी सबमिट करून तुमचा स्कोर पण पहा. स्कोर किती येऊ द्या, 60पैकी तुम्हाला मी म्हणणार नाही की तुमचा 50च्या वरच आला पाहिजे, 40, 30, 20 किती येऊ द्या, परंतु सरावानं तो स्कोर वाढला पाहिजे. प्रत्येक महिन्याचा तुम्ही हा जर का अर्ध्या तासाचा व्हिडिओ तुम्ही अर्धा तास जर का कुठेही घालवता गप्पा मारताना तुम्ही जर का पाहिला तर तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. ते फक्त इयरफोन कानात टाका आणि ऐकलं तरी तुम्हाला ते प्रश्नांचं रिव्हिजन होत जाईल. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवरती फिरताय त्यावेळेस कानामध्ये हेडफोन टाका आणि हा व्हिडिओ पहा. किंवा झोपायच्या थोड्या वेळ अगोदर, मी तर म्हणेल झोपताना मोबाईल वापरायचाच नाही, पण थोडा ज्यावेळेस पण रिकामा वेळ भेटेल दिवसामध्ये सुद्धा, दुपारचा वेळ सुद्धा, तर हे पहा. करंट अफेअर्सची चलत चलत तयारी होईल. आणि मी तुम्हाला एवढं पक्का सांगतो, ह्याच्यातून बरेचसे प्रश्न परीक्षेला उतरतील. तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा अभ्यासासाठी. आणि ती लिंक जी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेस्ट बिलकुल सोडवा. दर महिन्याला मी इथून पुढे तुमच्यासाठी असे चालू घडामोडीविषयक MCQची सिरीज आणल. तर धन्यवाद. बघूया आपण व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया ऑक्टोबर 2020 महिन्याचे चालू घडामोडी MCQ प्रश्न. चला पाहूया. पहिला प्रश्न आहे, छात्रवृत्ती व आंतरजातीय विवाहासाठी सुमंगल वेब पोर्टल पुढीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, गोवा. तर छात्रवृत्ती म्हणजे शिष्यवृत्ती आणि आंतरजातीय विवाहासाठी सुमंगल पोर्टल पुढीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ओडिशा. पुढचा प्रश्न पाहू. चांदोबा मासिकातील त्यांच्या कामामुळे KC शिवशंकर ओळखले जातात. ते नुकतेच निवर्तले. पुढीलपैकी कोण होते? कवी, लेखक, संगीतकार, चरित्रकार, चित्रकार. नुकतेच निधन पावलेले KC शिवशंकर हे चांदोबा मासिकातील चित्रकार होते. बाबरी मशीद काढल्याप्रकरणी सबळ पुरावे नसल्या कारणाने 32 आरोपींना निर्दोष करणारा निकाल पुढीलपैकी कोणत्या न्यायालयाने दिला? पर्याय आहेत अलाहाबाद उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, विशेष CBI न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. मित्रांनो, अशा प्रकारचा यापूर्वी राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. सेम असाच होता, परंतु ती केस वेगळी होती. तर असाच होता तो प्रश्न. तर याचं उत्तर आहे विशेष CBI न्यायालय. 2020 सालचा नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या संस्थेस जाहीर झाला आहे? तर 2020 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या संस्थेत जाहीर झाला आहे? पर्याय आहेत युनेस्को,
UNEP, WEP आणि WHO. तर मित्रांनो 2020चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा WEP, इथं थोडंसं चुकलंय, तर ते वर्ल्ड फूड प्रोग्राम असं त्या संस्थेचं नाव आहे. तर वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेस जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. योग्य विधान ओळखा. पुढे काही विधाने दिली आहेत, त्यापैकी योग्य विधान ओळखायचं आहे. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर रोजी पाळतो. पर्याय 2, 2 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी यांचा जयंती दिवस आहे. पर्याय 3, 2020 साली महात्मा गांधी 151वी जयंती साजरी करण्यात आली. मित्रांनो हे तिन्ही पर्याय योग्य असल्यामुळं वरील सर्व योग्य. नुकतेच ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथय्या यांचे निधन झाले. त्यांना 1982 साली रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित गांधी या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट डॅश 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 साठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पर्याय आहेत केशभूषा, नृत्यकला, संगीत, वेशभूषा. योग्य उत्तर आहे वेशभूषा. गांधी चित्रपटातील त्यांनी केलेल्या वेशभूषेमुळे त्यांना हा ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला होता. मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातील काही दिवस त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. यापैकी पुढे दिलेल्या जोड्यांपैकी चुकीची जोडी निवडा. जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस 15 ऑक्टोबर, जागतिक अन्न दिवस 5 ऑक्टोबर. याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे, जागतिक अन्न दिवस. जागतिक अन्न दिवस केव्हा असतो मला खाली व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि 5 ऑक्टोबरला कोणता दिवस असतो हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न पाहू. जागतिक भूक निर्देशांक 2020 या इंडेक्समध्ये 107 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? नुकतीच जाहीर झालेली जागतिक भूक निर्देशांक या इंडेक्समध्ये 107 देशांपैकी भारताचा क्रमांक कितवा? तर पर्याय आहेत 102, 94, 100, 90. वर्ल्ड हंगर इंडेक्स यामध्ये यावर्षी 94वा क्रमांक आहे 107 देशांमध्ये. 2019 मध्ये 117 देशांमध्ये 102वा क्रमांक होता. इथे थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले. ते कोणाचे आत्मचरित्र आहे? पर्याय आहेत राधाकृष्ण विखे, डॉक्टर बाळासाहेब विखे, महादेव कुलकर्णी आणि यापैकी नाही चरित्र आहे. नुकतंच नरेंद्र मोदी यांनी डिजिटली या पुस्तकाचं उद्घाटन केलेलं आहे. नुकतेच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष शेखर बसू यांचे निधन झाले सप्टेंबर 2020 मध्ये, परंतु ऑक्टोबरच्या पेपरमध्ये आलेला असल्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. त्यांच्याविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे त्यांचा जन्म झाला. 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि 2002 मध्ये इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा पुरस्कार देण्यात आला आणि 2012 ते 15 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. यापैकी अयोग्य वाक्य निवडायचं आहे. अयोग्य वाक्य आहे 4 क्रमांकाचं. 2012 ते 15 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष. मित्रांनो शेखर बसू हे अणुऊर्जा आयोगाचे कोणत्या कार्यकाळासाठी अध्यक्ष होते हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या प्रवासासाठी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेल्या डॅश 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 विमानाचे 1 ऑक्टोबर 2020 रोजी भारतात आगमन झाले. ते बोईंग कंपनीचे होते. तर पर्याय आहेत B777, B747, B737 मॅक्स आणि B1. यापैकी पाहायचं आहे. योग्य पर्याय आहे 1 B777. यापूर्वी B747 होतं, परंतु आता जे नवीन विमान 2 विमान एक आलेलं आहे, एक येणार आहे, तर ते B77 हे विमान आहे. पुढचा प्रश्न पाहू. 1992 पासून भारत व अमेरिका 2 देशात चालणाऱ्या मलबार सरावात 2015 पासून जपान देश सहभागी झाला. 2020 पासून पुढीलपैकी कोणता देश सहभागी होणार आहे? पर्याय आहेत ऑस्ट्रेलिया, नेपाळ, चीन, बांगलादेश. योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. क्वाड सदस्यांपैकी यापूर्वी 3 देश हे या सरावात सहभागी होते, तर यावर्षीपासून ऑस्ट्रेलिया देखील या सरावामध्ये सहभागी होणार आहे.
जेम्स बॉन्डची भूमिका साकार करणारे कलाकार यांचे नुकतेच निधन झाले. पर्यायामध्ये काही 4 कलाकार दिलेले आहेत. या 4ही कलाकारांनी जेम्स बॉन्डची भूमिका साकार केलेली आहे. प्रश्न असाही येऊ शकतो, असे कलाकारांचे नावं देऊन यापैकी कोणी जेम्स बॉन्डची भूमिका साकार केली, परंतु जे नुकतेच निधन पावलेले आहेत आणि सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा जेम्स बॉन्डची भूमिका साकार करणारे हे व्यक्ती होते, यांचं नाव आहे सेन कॉनरी. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. किसान सूर्योदय योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पर्याय आहेत महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात. किसान सूर्योदय योजना, योग्य उत्तर आहे गुजरात. नुकतंच नरेंद्र मोदींनी या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. भारत श्रीलंका दरम्यान स्लिनेक्स 20 सागरी युद्ध सराव 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका येथे झाला. या सरावाची कितवी आवृत्ती होती? 8वी, 9वी, 10वी, 6वी. मित्रांनो, या सरावाची ही 8वी आवृत्ती होती. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या 2 देशात दरम्यान सध्या युद्ध सुरू आहे? पाकिस्तान अफगाणिस्तान, आर्मेनिया अझरबैजान, इराण इराक, भारत चीन. तर मित्रांनो, वर्तमानपत्रांमध्ये आपण आता पाहतो आहोत की आर्मेनिया आणि अझरबैजान यांचं युद्ध सुरू आहे. योग्य वाक्य निवडा. जनुकीय कात्रीच्या तंत्रास यावर्षीच्या रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. पर्याय 2. पहिल्यांदाच 2 महिला पुरस्कार मानकरी ठरले आहेत. रसायनशास्त्रामध्ये दोनही पुरस्कर्ते हे महिला असण्याचं ही पहिलीच वेळ आहे. तर यापैकी पहा, दोन्ही चूक दोन्ही बरोबर, तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ऑक्टोबर 2020मध्ये RBIचे डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. एम राजेश्वर राव, डॉक्टर MD पात्रा, DMK जैन आणि श्री BP कानुंगो. मित्रांनो, ऑक्टोबर 2020मध्ये एम राजेश्वर राव यांची नियुक्ती झालेली आहे आणि हे जे 4 पर्याय दिसत आहेत हे 4ही डेप्युटी गव्हर्नर आहेत RBIचे. फक्त एम राजेश्वर राव यांची ऑक्टोबर 2020मध्ये नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न पाहू. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार नुकताच डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. पर्याय आहेत अहमद कुरेशी, ईशर अहलुवालिया, अनुपम खेर. यापैकी नाही. मित्रांनो, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार अहमद कुरेशी यांना जाहीर झालेला आहे. औरंगाबादमधील हिमरू शालींविषयी प्रसिद्ध असल्यामुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या अभयारण्याचे अतिसंवेदन क्षेत्र नुकतेच वाढवले आहे? पर्याय आहेत राधानगरी अभयारण्य, बोर अभयारण्य, लोणार अभयारण्य, अंधारी अभयारण्य. योग्य उत्तर आहे राधानगरी अभयारण्य. पुढीलपैकी कोणत्या संघटनेला 24 ऑक्टोबर 2020 रोजी स्थापनेची 75 वर्षे पूर्ण झाली? पर्याय आहेत युनेस्को, युनो, WTO आणि ऑप्शन 4 इथं द्यायचं राहिला नन ऑफ द अबव आहे. तर मित्रांनो, युनोला नुकतेच 24 ऑक्टोबर रोजी 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांनी 75वा त्यांचा वर्धापन दिवस नुकता साजरा केला आहे. भारतीय वायुसेनाविषयी पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भारतीय वायुसेना दिवस 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 2020 साली 88वा भारतीय वायुसेना दिवस साजरा झाला. नभम स्प्रशम दीप्तम हा मोटो आहे. आणि पर्याय क्रमांक 4, IAFची स्थापना 26 जानेवारी 1949 रोजी झाली. तर यापैकी योग्य नाही म्हणजे अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 4 हा अयोग्य आहे. IAFची स्थापना केव्हा झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. नुकतेच ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन झाले. पुढीलपैकी त्यांच्याविषयी अयोग्य वाक्य निवडा. प्रसिद्ध बालसाहित्यिक आनंद भावे यांच्या त्या पत्नी होत. पर्याय क्रमांक 2, दलित पॅंथर, अंधश्रद्धा निर्मूलन, एक गाव एक पानवाटा, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती, स्त्रीवादी चळवळ इत्यादी लढ्यांमध्ये त्या सक्रिय सहभागी होत. पर्याय क्रमांक 3, समाजकार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि पर्याय क्रमांक 4, वरील सर्व पर्याय बरोबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व पर्याय बरोबर. मी फास्ट बोलतोय, जर एखादा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल स्टॉप करून रिवाईज करून तो पाहू शकता. मी जरा फास्ट बोलत असेल तर. पाहूया पुढचा प्रश्न. महिला सशक्तीकरण अभियान मिशन शक्ती कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? पर्याय आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र. याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. IMF देशाचा 190वा
सदस्य म्हणून कोणत्या देशात नुकतीच मान्यता देण्यात आली? पर्याय आहेत अँडोरा, अफगाणिस्तान, साऊथ सुदान, USA. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा 190वा देश म्हणून नुकतंच कोणत्या देशाला मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे अँडोरा. पुढचा प्रश्न पाहूया. भाज्यांसाठी MSP निश्चित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर पर्याय आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, केरळ. याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळने नुकतंच भाज्यांसाठी सुद्धा MSP जाहीर केलेले आहेत आणि ते देशातील पहिले राज्य ठरलं आहे. ऑक्टोबर 2020 पुढीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश रामसर यादीत झाला आहे? पर्याय आहेत नांदूर मधमेश्वर महाराष्ट्र, पर्याय 2 आसन उत्तराखंड, पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी दोन्ही नाही. याचं योग्य उत्तर आहे आसन उत्तराखंड. नांदूर मधमेश्वर महाराष्ट्र हे पहिलं स्थळ आहे ज्याचा या रामसर यादीमध्ये समावेश झालेला आहे. परंतु हा ज्यावेळेस याच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये जी लिस्ट जाहीर झाली होती त्यावेळेसच झाला होता. तर ऑक्टोबरमध्ये जर का असा प्रश्न आला तर आसन उत्तराखंड आणि ओव्हरऑल 2020 असं आलं आणि महाराष्ट्रातील आलं तर नांदूर मधमेश्वर आणि महाराष्ट्रातील एकमेव आहे. ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. 27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत व अमेरिका या दोन देशात झालेल्या बेका कराराचे पूर्ण नाव काय? पर्याय आहेत बोनस एक्सचेंज कोऑपरेशन ॲग्रीमेंट, पर्याय क्रमांक 2 बेसिक एक्सचेंज कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट, पर्याय क्रमांक 3 बेसिक एक्सचेंज कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट कोऑपरेशन ॲग्रीमेंट आणि पर्याय क्रमांक 4 बॉम्ब एनर्जी कोऑपरेशन ॲग्रीमेंट. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बेसिक एक्सचेंज कोऑपरेशन ॲग्रीमेंट. हा खूप व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा तुम्ही नक्की पाठ करून ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. मी जरा फास्ट बोलतोय याच्यासाठी की तुमचा हा व्हिडिओ पाहताना जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून. तर ते जर का तुम्हाला फास्ट राहत असेल तर थोडं पाठीमागं जाऊन ते प्रश्न पुन्हा पहा. ऑक्टोबर 2020 क्वाड देशांची बैठक झाली. यासंबंधी पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय 1 क्वाडची स्थापना नोव्हेंबर 2017 4 देशांनी मिळून केली होती. पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर 2019 न्यूयॉर्कमध्ये पहिली बैठक तर ऑक्टोबर 2020 दुसरी बैठक जपान येथे होत आहे. पर्याय क्रमांक 3 त्यात इंडो पॅसिफिकमध्ये चीनचे वर्चस्व हटवण्यासाठी हेतू होता आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिका, जपान, भारत, रशिया मिळून हा गट स्थापन केला आहे. तर यापैकी अयोग्य वाक्य निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य वाक्य आहे. अमेरिका, जपान, भारत, रशिया नसून रशियाच्या जागेवर ऑस्ट्रेलिया हा देश आहे. तर त्यामुळं पर्याय क्रमांक 4 चुकीचं उत्तर आहे. पुढचा 2020 कोणत्या टायगर रिझर्व्हला युनेस्कोने बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून मान्यता दिली आहे? पर्याय क्रमांक 1 पन्ना मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 ताडोबा महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 कामला अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 4 राजाजी उत्तराखंड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पन्ना मध्य प्रदेश. नुकताच लोकार्पण करण्यात आलेला अटल बोगदा विषयी अयोग्य वाक्य निवडा. जगातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. पर्याय क्रमांक 2 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश येथे असून मनाली ते लेह हे अंतर 40 किलोमीटरने कमी होणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4 हा बोगदा 10.30 किलोमीटर असून यासाठी 3,300 कोटी खर्च आला. तर पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य वाक्य आहे कारण तर या पुलाची लांबी 9.02 एवढीच आहे. तर या ठिकाणी लांबी वाढवलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणांसाठी महाराष्ट्र राज्यात नुकतीच पुढीलपैकी कोणती समिती स्थापन करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सुखदेव थोरात समिती, पर्याय क्रमांक 2 BC खटुआ समिती, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर नरेंद्र जाधव समिती, पर्याय क्रमांक 4 रेखा शर्मा समिती. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सुखदेव थोरात समिती ही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा पक्षातर्फे कोणाची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली? हा प्रश्न महत्त्वाचा याच्यासाठी आहे की बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तीचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली होती. पर्याय पाहूया. नितीश कुमार, देवेंद्र फडणवीस, जीनत राम मांझी, पप्पू यादव. तर यापैकी योग्य पर्याय आहे दुसरा देवेंद्र फडणवीस. फ्रेंच ओपन पुरुष एकेरी 2020 विषयी पुढीलपैकी योग्य वाक्य निवडा.
पर्याय 1 स्पेनच्या राफेल नदालने नोवाक जोकोविचला हरवले. पर्याय क्रमांक 2 13व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद त्याने मिळवले. पर्याय क्रमांक 3 रॉजर फेडररच्या 20 ग्रँड स्लॅम जेतेपदाशी बरोबरी साधली. आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य. तर मित्रांनो, हे तीनही पर्याय योग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य येतो, वरील सर्व योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच महाराष्ट्र शासनाने महाबळेश्वर पर्यटन स्थळाला डॅश डॅश वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. पर्याय क्रमांक 1 अ+, पर्याय क्रमांक 2 अ, पर्याय क्रमांक 3 ब, पर्याय क्रमांक 4 क. तर मित्रांनो, ब वर्ग दर्जा महाबळेश्वरला नुकताच दिलेला आहे, त्या ठिकाणचा पर्यटन स्थळाचा विकास होण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहू. के उषा यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय क्रमांक 1 केरळ उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश. पर्याय क्रमांक 2 या पदावर ॲना चेंदी यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला, म्हणजे या पदापर्यंत असा अर्थ घ्या. पर्याय क्रमांक 3 भारतातील पहिले न्यायाधीश दाम्पत्य अशी ओळख आहे. यांचे मिस्टर देखील न्यायाधीशच असल्यामुळं भारतातील पहिलं न्यायाधीश दाम्पत्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 भारतातील पहिल्या स्त्री वकील म्हणूनही त्यांची ओळख आहे. तर यापैकी अयोग्य वाक्य निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य वाक्य आहे. तर भारतातील पहिली स्त्री वकील कोण आहे, तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी फक्त तुम्हाला वर्ष सांगतो 1921 आणि अलाहाबाद उच्च न्यायालय. फक्त तुम्ही कोण होत्या स्त्री वकील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. पहा, पुढचा प्रश्न पाहूया. इगा स्विओन्टेक हिने फ्रेंच ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवत कारकिर्दीतील पहिले वैयक्तिक ग्रँड स्लॅम मिळवले. ती महिला एकेरीची सर्वात युवा विजेती ठरली, ती कोणत्या देशाची आहे? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, जपान, पोलंड, कॅनडा. योग्य उत्तर आहे पोलंड देशाचे आहे. इगा स्विओन्टेक हिनं फ्रेंच ग्रँड स्लॅममध्ये महिला एकेरीमध्ये विजय मिळवला आहे. 2020 सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणास जाहीर झाला? पर्याय 4 तुम्ही स्क्रीनवर दिसत वाचा आणि यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तुम्ही ठरवा. 1 मिनिटात ठरवा. पहा, 2020चा वैद्यकशास्त्राचा नोबेल हा पर्याय क्रमांक 1 हार्वे ऑल्टर, मायकेल हॉटन आणि चार्ल्स राईस यांना देण्यात आलेला आहे. आणि 2 नंबरचा जो पर्याय आहे तो फिजिक्समध्ये दिलेला आहे रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि आंड्रिया गेज. पर्याय क्रमांक 3 मधला केमिस्ट्रीसाठी दिलेला आहे इमॅन्युअल शॅम्पेटी, जेनिफर डाउनडा. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये इकॉनॉमिक्ससाठी दिलेला आहे तो पोल मिलग्रॉम आणि रॉबर्ट विल्सन. इथं जरा पर्याय टाईप करण्यात चुकलेला आहे, थोडं तुम्ही हे करा. पर्याय क्रमांक 4 हा चुकलेला आहे टाईप करण्यात. पुढचा प्रश्न पाहू. स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना 80,000 शाळांसाठी कोणत्या राज्याने सुरू केली? पर्याय आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, गोवा. तर स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना ही तामिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. उमर गुल या क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून 16 ऑक्टोबर 2020 रोजी निवृत्ती घेतली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पर्याय क्रमांक 1 बांगलादेश, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 4 श्रीलंका. तर पाकिस्तानचा खेळाडू उमर गुल याने नुकतेच 16 ऑक्टोबर रोजी निवृत्ती स्वीकारली आहे. पुढचा प्रश्न पाहू. पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर हाफ अ सेंचुरी ऑफ बिईंग ॲट रिंग साईड हे पुस्तक ऑक्टोबर 2020 मध्ये प्रकाशित झालेल्याचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 NK सिंग, सुब्रमण्यम जयशंकर, अरुंधती रॉय, सलमान रश्दी. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग यांचं हे पुस्तक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. यावर्षीचा भौतिकशास्त्रातील पुरस्कार पुढीलपैकी कशाच्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला? अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात, त्यामुळे हा प्रश्न इन्क्लूड केलेला आहे. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्व प्रकारातील नोबेल कशासाठी देण्यात आले हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्या व्यक्तीच्या नावासोबतच. पर्याय क्रमांक 1 कृष्णविवर संशोधन, पर्याय क्रमांक 2 सापेक्षतावाद सिद्धांत, पर्याय क्रमांक 3 आकाशगंगा शोध आणि पर्याय क्रमांक 4 ड्रीम थेरी. तर पर्याय क्रमांक 1 कृष्णविवर संशोधनासाठी यावर्षीचा भौतिकशास्त्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. ब्रेकिंग थ्रू अ मेमॉयर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 1 अनुपम खेर, पर्याय क्रमांक 2 ईशर अहलुवालिया, पर्याय क्रमांक 4
चेतन भगत आणि पर्याय क्रमांक 4 सायना नेहवाल. तर ब्रेकिंग थ्रू अ मेमायर हे ईशर अहलुवालिया ज्या नुकतेच निधन पावलेले आहेत आणि निधनाच्या पूर्वीच काही दिवस पूर्वीच हे पुस्तक काय झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा डॅश डॅश यांची निवड झाली आहे. पर्याय आहे 1 स्कॉट मॉरिसन, पर्याय क्रमांक 2 जसिंडा ऑर्डन, पर्याय क्रमांक 4 योशिहिडे सुगा आणि पर्याय क्रमांक 4 जैर बोल्सोनारो. तर न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. निवडणूकमध्ये बरेच त्या ठिकाणी झालेले हल्ले याविषयी ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जात होती. तर जसिंडा ऑर्डन यांची या ठिकाणी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2020 सालचे साहित्याचे नोबेल पुढीलपैकी कोणास जाहीर झाले आहे? लुईस ग्लुक, रॉबर्ट विल्सन, जेनिफर डाउंडा यापैकी नाही. तर मित्रांनो, लुईस ग्लुक यांना 2020 सालचं साहित्याचे नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय सेनाद्वारे पुढीलपैकी कोणते मेसेजिंग ॲप सुरू केले आहे? इंडिया व्हॉट्सअप, जिओ टेलिग्राम, साई शस्त्र. तर भारतीय सेनेने नुकतेच मेसेजिंग ॲप साई SAI हे सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. सतर्कता जागरूकता सप्ताह व्हिजिलन्स अवेअरनेस वीक पुढीलपैकी कोणत्या आठवड्यात साजरा केला जातो? 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर, ऑक्टोबरचा पहिला आठवडा यापैकी नाही. तर मित्रांनो, व्हिजिलन्स अवेअरनेस वीक हा 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान साजरा केला जातो. पुढील प्रश्न पाहू. 26 मिनिट. माझा प्रयत्न आहे की अर्ध्या तासामध्ये हे प्रश्न संपले पाहिजेत, जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाणार नाही. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शोभा नायडू यांचे नुकतेच निधन झाले. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे त्यासंबंधी होते? पुढे पर्याय दिले आहेत, त्या कोणत्या प्रकाराशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 कुचिपुडी, पर्याय क्रमांक 2 भरतनाट्यम, पर्याय क्रमांक 3 कथक, पर्याय क्रमांक 4 नाटक. तर कुचिपुडी या नृत्यप्रकाराशी त्या संबंधित होत्या शोभा नायडू. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय वन्यजीव सप्ताहाविषयी पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय क्रमांक 1 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान हा सप्ताह साजरा करतात. पर्याय क्रमांक 2 1954 पासून नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ तर्फे साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 2020 हे या सप्ताहाचे 75वे वर्ष आहे. पर्याय क्रमांक 4 2020 या वर्षाची थीम सस्टेनिंग ऑन लाईफ ऑन अर्थ अशी आहे. तर यापैकी अयोग्य वाक्य निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 3 2020 हे या सप्ताहाचे 75वे वर्ष हे चुकीचं आहे. तर मित्रांनो, हे कितवं वर्ष होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचा प्रश्न पाहू. SBIच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? पर्याय क्रमांक 1 रजनीश कुमार, पर्याय क्रमांक 2 उषा सुब्रमण्यम, पर्याय क्रमांक 3 दिनेश खरा आणि पर्याय क्रमांक 4 M राजेश्वर राव. तर यापैकी योग्य उत्तर आहे दिनेश खरा. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच निधन पावलेले केशुभाई पटेल पुढीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 4 राजस्थान. त्याचे योग्य उत्तर आहे गुजरातचे. पुढचा प्रश्न पाहू. ऑक्टोबर 2020 मध्ये पुढीलपैकी किती भारतीय समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा प्राप्त झाला आहे? 13, 8, 50, 38. तर मित्रांनो, नुकताच भारतातील 8 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग हा दर्जा प्राप्त झाला आहे. राजमाता विजयाराजे सिंधिया जन्मशताब्दीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी किती रुपयाचे नाणे प्रसिद्ध केले? 1000, 125, 10, 100. तर नुकतंच 100 रुपयाचं नाणं हे नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलं होतं. पुढचा प्रश्न पाहू. ऑक्टोबर 2020 मध्ये भौगोलिक घटना ब्ल्यू मून 31 ऑक्टोबर 2020ला दिसली. याचा अर्थ काय? चंद्र पृथ्वीपासून दूर जाणे, चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणे, चंद्राचा रंग निळाभोर होणे आणि एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पूर्णचंद्र दिसणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पूर्णचंद्र दिसणे. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे चंद्राचा रंग निळाभोर दिसणे, परंतु ते नावावरून नाही आहे, ते भौगोलिक घटनेला एक नाव दिलेलं आहे. याच्यावरती राज्यसेवा पूर्व 2019ला प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी करावी त्या दृष्टीने सध्याच्या रचनेत काय बदल करावेत यांच्याबाबत रूपरेखा ठरवण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पर्याय क्रमांक 2 NK सिंग, पर्याय क्रमांक 3 निशंक पोखरियाल, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर माधव नायर. तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी करावी यासाठी समिती नेमली आहे. पुढचा प्रश्न पाहू. यावर्षीचा वैद्यक क्षेत्रातील पुरस्कार पुढील कशाच्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला?
कोरोनाची लस, पोलिओ लस शोधल्याबद्दल, पेशी कार्य संशोधनाबद्दल आणि हेपॅटायटिस सी या विषाणूच्या शोधाबद्दल. तर योग्य उत्तर आहे हेपॅटायटिस बी या विषाणूच्या शोधाबद्दल यावर्षीचा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि मागच्या वर्षी 2019चा हा पेशी कार्य संशोधनाबद्दल होता. पुढचा प्रश्न पाहू. नुकतीच FTIIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? सप्टेंबर 2020 मधली नियुक्ती आहे, परंतु ऑक्टोबरच्या पेपरमध्ये न्यूज आल्यामुळे हा प्रश्न टाकले आहे. पर्याय 1 BP सिंग, पर्याय 2 शेखर कपूर, पर्याय 3 अनुपम खेर आणि पर्याय क्रमांक 4 गजेंद्र चव्हाण. तर पर्याय क्रमांक 2 शेखर कपूर यांची FTIIच्या अध्यक्षपदी सप्टेंबर 2020 मध्ये नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. बिहारचे मूळ असलेले वैवेल रामकलावन कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून नुकतेच नियुक्त झाले आहेत? पर्याय क्रमांक 1 न्यूझीलंड, पर्याय क्रमांक 2 सेशेल्स, पर्याय क्रमांक 3 म्यानमार, पर्याय क्रमांक 4 नेपाळ. तर बिहारचे मूळ असलेले वैवेल रामकलावन यांची नुकतीच सेशेल्स या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच चर्चेत असणारी BC खटुआ समिती कशाशी संबंधित होती? शस्त्रास्त्र खरेदी संबंधी, निवृत्ती वय 58 वरून 60 करण्यासाठी, अतिवृष्टी मोजमाप करण्यासाठी आणि बँकांचं मूल्यमापन करण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे निवृत्ती वय 58 वरून 60 करण्यासाठी. मुद्री इतक्यात निवर्तले म्हणजे त्यांचं निधन झालं. MPSC परीक्षेमध्ये निवर्तले हा शब्द येतो. 15 ऑक्टोबर 2020 यांच्याबद्दल पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय क्रमांक 1 साहित्यिक, महाकवी, पत्रकार, समाजसुधारक, गांधीवादी असे बहुमुखी व्यक्तिमत्व होते. बरोबर आहे. इसपतम नुकादिंडे इतिहासम, बलिदर्शनम, निमिषाक्षेत्रम या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती आहेत. बरोबर आहे. केंद्रीय साहित्य अकादमी 1972, साहित्य अकादमी 1973, पद्मश्री 2017 व ज्ञानपीठ 2019 इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बरोबर. तेलुगू भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणून त्यांची ओळख आहे. हा पर्याय चुकलेला, हा अयोग्य आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका की अक्कीतम नमुद्री हे कोणत्या भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते.